Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. म्हणजे अनुजा होती, अनुजाने पाहिलं असं लोक माझ्यावर नाराज होते की तू का मार्च थांबवतोय, पण माईमध्ये बघवलंच नाही गेलं सर ज्या प्रकारे मारत होते. तर त्याच्यानंतर लोक निघून गेलीत. पण संसदेत घुसले असते तर नाही ते आम्ही करणार होतो, आम्ही डेलिगेशन जाणार होतो. मी तुम्हाला सर जसं मी बोललं, आय एम समवन हु बिलीव्स इन डेमोक्रेसी, हु बिलीव्स इन पीसफुल. आणि मला कुठंच असं या देशात असं काहीच नाही करायचं आहे ज्याच्याकडून आपला देश डिस्टर्ब होईल. कारण की गव्हर्नमेंट्स काय आज ही उद्या दुसरी कोणी असेल, बट आपल्या देशाची जी डेमोक्रेसी आहे, जी लेगसी आपल्याला आहे, गांधींनी दिली, आंबेडकरनी दिली, नेहरूंनी दिली, वल्लभभाई पटेलनी दिली, ती आपल्याला इंटॅक्ट ठेवायची कुठं ना कुठं. एक गोष्ट मला विचारायची आणि हे प्युअर पॉलिटिक्स आणि याच्याबद्दल मी अनुजा आपण आपल्या ऑफिसमध्ये पण अनेकदा ह्याच्याबद्दल डिस्कस केलंय की असं काय आहे की विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरनं आंदोलनं करून बोलून मुद्दे मांडून सुद्धा कधी त्याला सक्सेस त्या पद्धतीने नाही मिळू शकला. पण तुम्ही लोकांनी जे केल्यानंतर विरोधी पक्षांना तिकडे यावं लागलं आणि त्याचा काय म्हणतात त्याचे रिपरकेशन्स ताबडतोब आपल्याला बघायला मिळाले. सरकारला पण त्याच्यामध्ये झुकावं लागलं. या देशाच्या इतिहासामध्ये 12 वर्षामधली मोठी घटना आहे की एक केंद्रीय मंत्री राजीनामा देतात कारण लोकांनी राजीनामा मागितलाय किंवा रस्त्यावरती लोक उतरलेले आहेत. असं काय फरक आहे विरोधी पक्षांमध्ये आणि तुमच्यामध्ये? सर मला जो फरक पडतो तो आहे की विरोधी पक्ष जेव्हा बसतो ना तेव्हा एक टॅग असतो, कॉमन जनतेला तो टॅग नको असतो. तुमच्यावरती पण लागू शकता ना, माझ्यावर लागू शकतात. टॅग लावण्यामध्ये काय मोठं मुश्किल नेता नाही ना सर. नाही, पण यू हॅव वर्क विथ आम आदमी पार्टी, आशुतोष रांके हॅज वर्क विथ आम आदमी पार्टी, सौरभ दास ज्या पद्धतीने लिहितो, बातम्या करतो, त्याचा एक अंडरस्टँडिंग लोकांना दिसतं की याचा अर्थ काय आहे वगैरे. सो टॅग तर ह्याच्यामध्येही लागू शकतो. तुम्ही विरोधी पक्षातले आहात कुठेतरी, विशिष्ट पक्षातले नसाल. पक्ष कुठलाही प्रोटेस्ट करतो किंवा कुठले आंदोलन करतो ते एक पब्लिक मुव्हमेंट याच्यामुळे नाही बनत, कारण की क्राऊड जो असतो तो त्यांचाच कार्डर असतो. झेंडे जे असतात ते त्यांचेच असतात, नारे त्यांचे काय असतात, XYZ नेता जिंदाबाद, XYZ नेता जिंदाबाद, आगे बढो, ते हम तुम्हारे साथ है, तुम संघर्ष करो. कारण ते असतं. आमच्या इथं तुम्ही पाहिलं असेल, आमच्या इथं कोणाचे जिंदाबादचे नारे लागत नव्हते. सोनम सरांची नारे नव्हते, माझी नारे नव्हते. आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इज निडेड फॉर अ पब्लिक मुव्हमेंट. पब्लिक मुव्हमेंट जेव्हा असते तेव्हा तुम्हाला फेस नको असतो, तुम्हाला कॉज पाहिजे असतो आणि कॉजच पुढे असला पाहिजे होता. आणि ते झालंय. नीटचे जेवढ्या मुलांनी सुसाईड केले त्यांच्या फॅमिलीवाले आले आमच्याकडे, आणि जेव्हा रेझिग्नेशन झालं, रिया थापाचे वडील आहेत, त्यांनी मला मेसेज केला की आज माझ्या मुलीला न्याय भेटलेला आहे. ते बोलले असे. आणि बाकी जे प्रतिम मेघवाल आहे त्यांच्या फॅमिलीशी बोलणं झालं. आणि ते आमच्याशी का बोलताय, कारण की त्यांनाही पॉलिटिसाइज करायचं नव्हतं. मी म्हणत नाही की पॉलिटिसाइज करणं इज अ रॉंग थिंग. मी म्हणतोय एव्हरीबडी हॅज टू बी पॉलिटिकल. पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करणं वेगळी गोष्ट, आणि बिंग पॉलिटिकल इज व्हेरी डिफरंट. आपल्या कंट्रीत ते समजत नाही लोकांना. बिंग पॉलिटिकल इज समथिंग दॅट यू आर अवेअर ऑफ द सोशल सिच्युएशन. पॉलिटिकल लिटरसी असली पाहिजे, दॅट इज व्हेरी नेसेसरी. आणि पब्लिक मुव्हमेंट ही कधीच कुठली पॉलिटिकल पार्टी नाही करू शकत. म्हणजे तुम्ही जगाचा इतिहास बघून घ्या. पब्लिक मुव्हमेंट इज ऑलवेज लेड बाय द पीपल अँड दॅट इज हाऊ इट शुड बी. तुमच्या खांद्यावर बसून ते आपल्या मुवमेंट्स करायचा प्रयत्न करत सगळे नेते अचानक घराबाहेर पडले, अचानक तिकडे येऊन म्हणायला लागले की आम्ही ट्रेंड हॉपिंग ते होणारच. आणि म्हणजे अण्णा आंदोलनामध्ये काय झालं, सगळ्याच पॉलिटिकल पार्टी सोबत होत्या, सगळ्याच आयडिओलॉजीचे लोक सोबत होते. किसान आंदोलन नेते बॅन होते स्टेजवर. हा अण्णांच्या वेळेस ओके बॅन केलं जायचं, स्टेजवरती नाही घ्यायचे नेत्यांना. तेच नेते झाले जे स्टेजवर होते. भेटायला जायचे, भेटून मग परत नाही, आम्ही तर बोललो तुम्ही या, पण फक्त तुमचे पॉलिटिकल बॅनर्स आणू नका, झेंडे आणू नका. घोषणाबाजी आम्हाला तुमच्याने पाहिजे. मुद्द्यावर तुम्ही समर्थन द्या. आणि आय एम रिअली लाईक थँकफुल अँड ग्रेटफुल टू देम. दे स्टे ट्रू टू देअर प्रॉमिस. जेवढे लोक आले फक्त मुद्द्यावरच बोलले आणि कुठंच आपल्या पार्टीचं प्रमोशन कोणीच काही केलं नाही.